अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे आता लेखक बनून चाहत्यांच्या भेटीला येतो। घेई छंद हे सुबोध भावेचं पुस्तक रसिकांच्या भेटीला आलंय। मुंबईत शिवाजी मंदिरमध्ये अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा रंगला। ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद नेहलानी, किरण शांताराम, सचिन पिळगावकर, नितीन देसाई, रवी जाधव, शौनक अभिषेकी, कौशल इनामदार, महेश काळे, राहुल देशपांडे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत घेई छंदचं प्रकाशन झालं। यावेळी बालगंधर्व, लोकमान्य टिळक, कट्यार काळजात घुसली या सुबोधच्या सिनेमातील कलाकार आणि त्याचे सहकारी उपस्थित होते। सुबोधच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सुबोधच्या गायक मित्रांनी गायनाची मैफल रंगवत सुबोधला या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं फार रंजक आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे की ज्याला त्यातलं ओ का ठो कळत नाही, त्याच्या आयुष्यात त्याचे मित्र येतात, त्याचे सहकारी येतात, चांगली चांगली कलाकार मंडळी येतात, माणसं येतात आणि हळूहळू तो कलाकार घडू लागतो। आणि मला असं वाटतं की जसं कट्यारमधली सदाशिवची भूमिका आहे की त्याला संगीत शिकायचं आहे, तशी माझ्या आयुष्यातली भूमिका आहे की मला शिकायचं आहे। विषय कुठलाही असेल पण मला त्या शिकण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या भूमिकेतनंच हे पुस्तक लिहिल्यामुळे त्याचं नावसुद्धा घेई छंद असंच ठेवलं आणि ते अर्पणसुद्धा जगातल्या सगळ्या सदाशिवांना केलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।